हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललोय वर टूरला. बघा आज पुण्यात किती ट्रॅफिक आहे. पुणे म्हणजे ट्रॅफिकच, किती ट्रॅफिक आहे. अंशू बघा कसं हाय करतोय, तर तुम्हाला हाय करतोय. आम्ही चाललो होतो वर टूरला, तुम्ही पण चला आमच्या सोबत. हा कोणता चौक आहे नक्की कमेंट करून सांगा. नक्कीच कळेल तुम्हाला कोणता चौक आहे. पिंपरी चिंचवड मध्ये राहणारे नक्की सांगू शकता कुठला चौक आहे हा. आम्ही चाललो होतो बघा रोज व्हॅली सोसायटीच्या ऑपोजिट हे गार्डन आहे. समोरच गेट आहे बघा, तुम्ही बघू शकता. आतमध्ये खूप मोठं पार्किंग आहे. पार्किंग पण दाखवलं आहे बघा, खूप मोठं पार्किंग आहे. फ्री मध्ये आहे ते, त्याला काही फी वगैरे नाही. अंशू बघा कसा आमच्या पुढे पळतोय, त्याला खूप भारी वाटतं असं बाहेर आल्यावर. तो आमच्या पुढे पळत होता, आमच्यासाठी काही थांबत नव्हता. हे समोर तो मेन गेट आहे. तिकीट पण आहे 3 वर्षाखालील मुलांसाठी नाहीये, 3 वर्षापूर्वी मुलांसाठी त्यांच्या पुढे सर्वांना आहे तिकीट. तिकीट बघू शकता तुम्ही, 60 रुपये तिकीट आहे. आम्ही चाललो होतो, नवीन आहे हे गार्डन त्यामुळे काही जास्त गर्दी नव्हते, पण हळूहळू गर्दी वाढते बघा. नक्की सांगा कमेंट करून गार्डन कसं आहे. पुढे तुम्ही बघू शकता खूप भारी गार्डन आहे. तुम्ही पण नक्की एकदा ह्या गार्डनला येऊन जा. बघा अंशू कसा इकडे तिकडे बघतोय. बघ ही माहिती दाखवली आहे इथं बघा, तुम्हाला सर्व माहिती दिली आहे गार्डनची. त्याची सगळे नियम. अंशू बघा खेळण्याकडेच पळत होता, त्याला तिकडे झोका वगैरे दिसत होता, ते तिकडे चालला होता. मग आम्ही आधी तिकडे गेलो बघा, तो पळत चालला होता त्याच्यामुळे त्याच्या मागं आम्हाला जावं लागलं. तो खेळायला गेला तिथे, थोडा वेळ खेळला तो. त्याला असं झोका वगैरे खेळायला खूप आवडतं, घसरगुंडी वगैरे पण खेळतो तो. आज गर्दी कमी होती बघा, हळूहळू वाढते गर्दी. नवीन गार्डन आहे त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाहीये. तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये राहत असाल तर नक्कीच ह्या गार्डनला येऊन जा. खूप भारी गार्डन आहे, खूप भारी वाटतं या गार्डन मध्ये. आम्ही थोडं लवकर गेलो होतो संध्याकाळी, अजून छान वाटतं गार्डन. बघा अंशू किती मस्ती करतोय. 5 ते 8 ओपन असतं हे गार्डन. नक्की तुम्ही जाऊन एकदा विजिट करा गार्डनला, खूप भारी आहे, तुम्हाला पण आवडेल. अंशू बघा त्याला मातीत चाला येत नव्हतं म्हणून माझं बोट धरून चालत होता. बघा इथं आज काही गर्दी नव्हती जास्त. नंतर अंशू झोक्यावर बसला, त्याला झोक्यावर बसायला खूप आवडतं. त्या पप्पा त्याला झोका देत होते. ते पप्पा आज कामावरून लवकर आले होते त्यामुळे त्यांनी आम्हाला नेलं होतं गार्डनला. बघा असे पूर्ण लहान मुलांसाठी खेळायला घसरगुंडी वगैरे आहे. खूप छान गार्डन आहे. इथं खाण्यासाठी पण स्टॉल आहे आणि इकडल्या साईडला बघा बसलेली आहेत, आणि इथं बसायला जागा वगैरे खूप आहे. खूप छान गार्डन आहे. अंशू नंतर घसरगुंडीत बसला तर बघा, पहिल्यांदाच बसला तर घसरगुंडीत. नक्की बघा तुम्ही, असा व्ह्यू आहे गार्डनचा. पाऊस येत होता त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. आम्ही गेल्यावर अंशू थोडा वेळ खेळला आणि पाऊस यायला लागला, त्यामुळे आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. बघू शकता असं गार्डन आहे. संध्याकाळी खूप छान वाटतं. ह्या गार्डनची अशी विशेषता, या गार्डन मध्ये जगभरातील फेमस आर्किटेक्टची प्रतिकृती आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. माहिती वगैरे सगळी व्यवस्थित दिलेली आहे. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा.
मला व्हिडिओ नक्की आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे ते.